पण समाज प्रबोधनाची वारी असं म्हणूनच एक व्याख्यानमाला 66 वर्ष सुरू आहे। ही एक खूप वेगळी गोष्ट आहे, हे खूप मोठं यश आहे। मुलांचं नाव जर व्याख्यानमालेशी जोडलेलं आहे तर तसा त्यांना अपेक्षित भारत घडवण्याचा प्रयत्नही दिसतो आहे। आसपासच्या परिसरातल्या लोकांनी तर याच, पण मुंबईतली एक एवढी गौरवशाली व्याख्यानमाला आहे तर हिच्यासाठी अगदी ठाणे डोंबिवलीतून रसिक आले तरी सुद्धा त्यांचं इथे स्वागतच आहे। नमस्कार मंडळी, 66व्या विवेकानंद व्याख्यानमालेत आज दुसरे पुष्प वैभव जोशी सरांनी गुंफले होते। त्या व्याख्यानाच्या संवादिका समीरा गुजर जोशी मॅडम आज आपल्याबरोबर अभिप्राय गट्ट्यावरती उपस्थित आहेत। मॅडमने खूप चांगल्या प्रकारे प्रश्न विचारले, त्या रिलेटेड कविता असतील, सरांचे आणखी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावरती त्यांचं जे काय विश्लेषण होतं ते मॅडमने खूप चांगल्या प्रकारे उलगडलं व्याख्यानामध्ये। तर जाणून घेऊयात त्यांचा मंडळाविषयीचा अनुभव आणि आजच्या विवेकानंद व्याख्यानमालेविषयी त्यांचा अभिप्राय। सगळ्यात आधी तर आभार, कारण वैभव जोशी हा आपल्या सगळ्यांचा लाडका कवी गीतकार आहे आणि मला महाराष्ट्राच्या इतक्या काय म्हणूया एका वैभवशाली कवीबरोबर गप्पा मारण्याची संधी मिळाली, तर त्यासाठी आधी मंडळाचे आभार। आणि मुलाखत खरंच खूप छान रंगली। याचं एक महत्त्वाचं कारण अर्थातच वैभव जोशी स्वतः शब्दप्रभू कवी आहे, त्यामुळे त्याला बोलतं करणं ही म्हणजे तो उत्तम वक्ता आहे, तर माझ्यासाठी थोडं सोपं होतं असं मी म्हणेन। आणि त्याही बरोबर मला असं वाटतं की हा संवाद असतो मुलाखत हा, आणि इथे 66 वर्षांची एक थोर परंपरा आहे, त्यामुळे ऐकणारा जो प्रेक्षक आहे किंवा जो श्रोतृवृंद आहे तो इतका तयारीचा आहे। त्याने इतके वेगवेगळ्या प्रकारचे विषय, वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मान्यवर मंडळींना ऐकलेलं आहे की मला वाटतं इतक्या छोट्या छोट्या जागांनाही ती दाद येत होती ना, त्यातून कळत होतं की ही गर्दी आहे, ही दर्दींची गर्दी आहे। आणि ह्याचं मला खूप विलक्षण आश्चर्य, अप्रूप वाटलं जेव्हा मला कळलं की मुंबईसारख्या ठिकाणी एक व्याख्यानमाला, इव्हेंट्स खूप होत असतात, पुरस्कार सोहळे होत असतात, कार्यक्रम होत असतात आणि त्याचं स्वरूप हे बहुतांशी मनोरंजनाचं असतं। पण समाज प्रबोधनाची वारी असं म्हणूनच एक व्याख्यानमाला 66 वर्ष सुरू आहे। ही एक खूप वेगळी गोष्ट आहे, हे खूप मोठं यश आहे। मी कार्यक्रमातही म्हटलं होतं की मुंबईमध्ये इमारतींची उंची ही आपसूक वाढते, पण माणसांच्या विचारांची उंची वाढायला हवी असेल तर त्यासाठी अशा पद्धतीचे उपक्रम हवे। त्यामुळे मंडळाचं सगळ्यात आधी तर अभिनंदन। आणि त्याचबरोबर इतरही अनेक उपक्रम मी आसपास पाहिले, ग्रंथालयाला भेट दिली, अभ्यासिका पाहिली, आणि या ठिकाणी खरोखरच विवेकानंदांचं नाव जर व्याख्यानमालेशी जोडलेलं आहे तर तसा त्यांना अपेक्षित भारत घडवण्याचा प्रयत्नही दिसतो आहे। मुळात म्हणजे कार्यकर्त्यांमध्ये खूप तरुणाई असणं, तरुण कार्यकर्ते असणं, त्यांची विजन असणं, आजच्या काळात आपापले व्यवसाय सांभाळून, करिअर सांभाळून अशा कार्यासाठी स्वतःला झोकून देणं आणि अत्यंत आनंदाने ते सगळं करणं, जबाबदारीने करणं, ही खूप जमेची बाजू आहे मंडळाची असं मला वाटतं। आणि यंदाच्या वर्षीचे विषय इतके सुंदर आहेत की खरं तर मला वेळ असता तर मला इतरही व्याख्यानांना यायला आवडलं असतं। पुढच्या वर्षी आता तारखा नोंद करून ठेवेन आणि नक्की प्रयत्न करेन की मला येता येईल। पण हा एक खूप मोठा ठेवा आहे मला। उलट या निमित्ताने जर हे सोशल मीडियाच्या माध्यमातून पोहोचणार असेल लोकांपर्यंत तर नक्की सांगायला आवडेल की आसपासच्या परिसरातल्या लोकांनी तर याच, पण मुंबईतली एक एवढी गौरवशाली व्याख्यानमाला आहे तर हिच्यासाठी अगदी ठाणे डोंबिवलीतून रसिक आले तरी सुद्धा त्यांचं इथे स्वागतच आहे आणि त्यांनी जरूर यावं, मुलांना घेऊन यावं, तरुणांना घेऊन यावं, कारण त्यांच्यापर्यंत हे पोहोचणं खूप गरजेचं आहे। थँक्यू मॅडम, थँक्यू।